महाराष्ट्रामध्ये जे उद्योजकता आपण पाहायला मिळते ते उद्योजकाचे उद्योग MIDCचे जनक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. माझ्या भागामध्ये सुद्धा दुष्काळी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सुपा MIDC मध्ये आज चांगल्या पद्धतीने MIDC चा ग्रोथ वाढत चाललेला आहे. त्याचा शुभारंभ सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी केलेला होता. अनेक राज्यामधील पाण्याचे प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं होतं. त्यामुळे त्या विचारधारेवरच काम करणारा माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता आहे. माझी 2019ची विधानसभेची निवडणूक मला आजही आठवती. दसऱ्याचा दिवस होता आणि दसऱ्याच्या दिवशी नारळ फोडायची सभा घ्यायची ठरलं. मी साहेबांना सांगितलं, मी हट्ट केला की मला नारळ फोडायचा ते म्हणजे फक्त साहेबांच्या हातानेच नारळ फोडायचा. साहेबांचं एवढं शेड्यूल पॅक होतं, पण साहेबांनी सांगितलं नाही, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आपण त्या ठिकाणी विधानसभेची जबाबदारी विधानसभेसाठी लढण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याला पुढे केलं असेल तर त्यावेळेस आपण त्याचा नारळ फोडायला गेलं पाहिजे. आणि साहेबांची पहिली शुभारंभाची सभा राज्यातली पहिली नारळ फोडण्याची विधानसभेच्या निवडणुकीचा नारळच आपल्या मतदारसंघामध्ये फुटला आणि आपण 62,000 मतांनी त्या ठिकाणी निवडून आलो. साहेब, आम्ही सुद्धा काम करीत असताना नेहमी प्रामाणिकता जपण्याचं काम केलं. राजकारणामध्ये काय कमवलं त्यापेक्षा मी साहेब हक्काने अधिकाराने सांगू शकतो, राजकारणामध्ये हे लाख मोलाचे माणसं साहेब मी कमवले आहे. आज पण मी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा फॉर्म भरताना जे माझी प्रॉपर्टी त्या ठिकाणी नोट केलेली होती त्यामध्ये साहेब 1 रुपयाची भर पडलेली नाही. साहेब, मी आतापर्यंत या ठिकाणी परमेश्वराला स्मरून सांगतो, निलेश लंके आजपर्यंत स्वतःसाठी कधी जगला नाही. जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं, जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं. साहेब, मला 2,22,000 विधानसभेच्या आमदाराचं जे मानधन आहे ते सुद्धा आमच्या प्रतिष्ठानला त्या ठिकाणी वर्ग केलं जातं आणि त्या माध्यमातून 250 मुलांना शैक्षणिक मदत केली जाते. म्हणजे नेहमी प्रत्येकाचं, माझं आजही घर मला पाऊस आल्यानंतर गळतं, पण मला माझ्या घराची चिंता नाही. मला माझ्या झोपडीतला माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे ही भावना माझी नेहमी असते. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख पाहणारा मनुष्य बी, दुसऱ्याच्या आनंदात आनंद पाहणारा मनुष्य. कोविडच्या कालखंडामध्ये साहेब तुम्ही सुद्धा मला फोनद्वारे माझी चौकशी केली आणि मला सांगितलं की तू सुरक्षित राहा. साहेब, माझ्यासमोर एकच टार्गेट होतं त्यावेळेस. मी वैष्णोदेवीला होतो, त्या पुस्तकामध्ये सगळं नमूद केलेलं आहे. 11 एप्रिलची तारीख होती आणि त्या दिवशी नगरमध्ये 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत होत्या आणि मला रात्री 11:30 वाजता व्हिडिओ आला. अशोक घुले माझ्या बरोबर होते आणि आम्ही जम्मूच्या स्टेशनला एअरपोर्टच्या बाजूला एक रूम घेऊन थांबलो आणि ज्यावेळेस मोबाईलवर 42 डेड बॉड्या नगर शहरातल्या जळत असताना पाहिल्या, मी रात्रभर त्या ठिकाणी बसून राहिलो. माझे सहकारी विचारायचे काय भानगडे, का झोपलं नाही, काय नाही, बसलो. मला असं वाटलं मी कधी उडून जाईन आणि माझ्या लोकात जाईन आणि माझ्या लोकांना सुरक्षित ठेवीन. मी 11 एप्रिलला त्या ठिकाणी सकाळी निघलो, मुंबईला आलो आणि मुंबईला आमच्या सहकाऱ्यांना फोन केला की आपल्याला कोविड सेंटर सुरू करायचंय. आणि 14 एप्रिलला कोविड सेंटर आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सुरू केलं. साहेब, त्या दिवशी त्या सकाळी उठल्यानंतर मी आई वैष्णोदेवीच्या मातेचं दर्शन घेतलं, आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि त्यांना स्मरून सांगितलं, मी माझ्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी मी आता मागे फिरणार नाही. माझा देह हा तुला अर्पण करतो, हा मी देवी मातेचं दर्शन घेऊन सांगितलं. आणि साहेब, त्या दिवसापासून मी 7 महिने आणि 5 दिवस मागे फिरलो नाही. कोविड सेंटरमध्ये झोपलो. 33,000 पैकी कमीत कमी 29-30,000 लोकांना गळा भेट दिली असेल. कारण मला माहित होतं मी जर एक पाऊल पुढे टाकला तर माझ्याबरोबर माझे सहकारी पाऊल टाकणार आहे. त्यावेळेस तर अशी भीती निर्माण झालेली होती. पण माझ्या मनात रोज एक चिंता असायची, माझं उद्या बरं वाईट झालं तरी चालेल, पण माझ्याबरोबर 24 तास काम करणारा माझा जर सहकार्याला एखाद्याला जर काही दगापटका झाला तर मी हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही. हे नेहमी एक दुःख काही मनात सल असायची. पण एक परमेश्वराची अदृश्य शक्ती, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद साहेब, त्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे काम करू शकलो आणि अनेक लोकांना उपचार देऊ शकलो. त्या माध्यमातून आज आपण जे काम केलं त्याची राज्याने नव्हे देशाने दखल घेतली. म्हणजे नेहमी
तुमच्या विचाराशी पाईक राहून साहेब आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. राजकारणामध्ये काही बदल होत असतात, पण राजकारणामध्ये काही बदल होत असताना निलेश लंकेच्या हृदयाला माहिती आहे निलेश लंकेला किती दुःख झाले, किती गोष्टींना त्या ठिकाणी आव्हान, संकट येत असताना आम्ही संकट पार करण्याची ताकद आहे. पण जीवाभावाच्या माणसाला जर आपल्याकडून जर दुःख होत असेल त्यावेळेस त्या माणसाला जेवढं दुःख होतं त्यापेक्षा 10 पटीने दुःख ह्या निलेश लंकेच्या